तर मग कसं काय पब्लिक सकाळी सकाळी तुमचावाला भाऊ थंडी गारठ्याचा निघाला ना भाऊ कामावरती. इथं आलो मार्केटला डायरेक्ट प्रशासकीय कार्यालयात गेलो. त्यांना म्हणलं अर्ज द्या. मस्तपैकी तिथलं काम बिम आवरून घेतलं डायरेक्ट आपण आलो होतो भाऊ आनंद काठ्यावरती. इथं आनंद काठ्यावरचं काम आता एकदम भारी ढळलं आहे भाऊ. त्याच्यानंतर मस्तपैकी कामाला सुरुवात केली. जास्त वन असल्यामुळे एक एक जण होता भाऊ. एक नंबर माल डायरेक्ट क्वालिटी क्वालिटी भाऊ. आणि असा माल आपल्या घरी का बरं येत नाही भाऊ. डायरेक्ट विचार केला मी का आपल्याकडं सगळे सडेल पडेलच निघते भाऊ. काय आहे काय माहिती. त्याच्यानंतर हे ट्रॅक्टर कुठलं होतं काय माहिती भाऊ, पण हुडी एक नंबर होतं. त्याच्यामागे जय श्रीराम नाव नादच खोळा भाऊ. त्याच्यानंतर मस्तपैकी ट्रॅक्टर विक्टर सगळा माल खाली वगैरे करून घेतला भाऊ. इकडं पाहत होतं का आपल्या सायनात भाऊनं लगेच गुलप्या खायला बोलवलं. चला म्हणे या गुलप्या खाऊन या भाऊ. कुठं कॅमेरा फिरवला होता हा भाऊ म्हणे डायरेक्ट लाल. आपण पण गुलप्या खाऊन घेतल्या आणि डायरेक्ट मारुती रायांकडे गेलो. दर्शन बिर्शन घेऊन टाकलो. गावात आल्यानंतर आपला ठेपा डायरेक्ट मंदिरात राहतो. त्याच्यामुळे काही विषय नाही भाऊ. इकडं पाहतो त्या भाऊचं मस्त फोनमध्ये डोकं लावून पाहायचं काम चालू. त्याच्यानंतर अवघ्या 2 मिनिटात लुडो बिडो खेळून घेतला डायरेक्ट आपल्या खळ्यात आलो भाऊ. खळ्यात आलो त्या भावांची मस्तपैकी लोडिंग बिडिंग चालू होती. त्यांच्या मागे डायरेक्ट आपला पॉवर बाबा लक्ष ठेवायला. आपल्या काठ्यावर संध्याकाळ टायमाला वाहन यायला सुरुवात झाली होती. हा भाऊ डिलिव्हरी भाऊ यांच्या शब्दाला सैल इतकी किंमत का विषयच नाही भाऊ. त्याच्यानंतर इकडं पण काम चालू होतं भाऊ काहीतरी. आणि इकडेही पब्लिक कशासाठी पेमेंट बिमेंट एक पण रोख होतं वाटतं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यानंतर इकडं मस्तपैकी टेम्पोच्या मागं निघाला आणि तुमचा आला भाऊ घरी भाऊ.